गुड मॉर्निंग. आज आहे मिनी ब्लॉग. आवाज माझा बसला आहे थोडा. छान मस्त पाऊस पडतो आहे. सकाळी 6:30 वाजल्यापासून कंटिन्यूस पाऊस आहे आणि आता मुलं गेली आहे शाळेत. वाजले आहेत 8:15 आणि मी बनवते आहे चहा. इथे दूध गरम होतं आहे आणि आता पाऊस आहे म्हटल्यावरती आपल्याला भजी खावीशी वाटते. सो आज मी बनवणार आहे भजी फक्त माझ्यापुरती, कारण मुलं गेलेली आहे शाळेत. अवी आणि मी आहे फक्त घरामध्ये. सो अवी सकाळ सकाळ भजी खाणार नाही कारण त्याला ऑइली आवडत नाही. तर त्याच्यासाठी मी फ्रूट्स कट केले आहेत आणि मी फक्त माझ्या एकटीपुरता भजी आणि चहाचा आज बेत करणार आहे. तर चला बघूया. आणि त्यामध्ये जर खूप जोराचा पाऊस आला तर अजून मजा येईल. तर आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे या मिनी ब्लॉगसोबत. तसं सकाळची झालेली आहे सुरुवात. थोडा थोडा पाऊस आता थांबलेला आहे आणि माझं रोजचं काम या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं, जेणेकरून जे काही बर्ड्स आहेत त्यांना पियाला पाणी नव्हतं मिळत उन्हाळ्यामध्ये. त्याच्यासाठी ती सवय लागलेली माझी. तर इथे कावळा आणि कबूतर असे चिमणी वगैरे येऊन पाणी पियायचे. चला तर मग आता करूया चहा. आणि मी अशी सोपी आणि सिंपल पद्धतीमध्ये चहा करते. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये अद्रक आणि माझी रेड रेबल टी हे ॲड करते आणि थोडं मिक्स झाल्यानंतर गरम झाले की उकळी आले की मग साखर ॲड करते. त्यामध्ये आपण साखर ॲड करूया. त्यानंतरही परत एक थोडीशी उकळी आणून द्यायची आणि त्यानंतर मी माझा चहाचा मसाला जो मी रेडीमेड आणलेला आहे डीमार्टवरून, कारण माझा जो घरी बनवतो तो संपलेला आहे. त्यासाठी मी चहाचा मसाला यूज करते आहे, कारण कधी कधी सकाळ सकाळचं होतं ना की थोडी कडक चहा पियायची आहे, तर तेव्हा मसाला टाकणं खूप गरजेचं वाटतं. सो टी मसाला. आणि एक साईडला आता आपण करूया भजी, जी मला खास आज उठल्या उठल्याच असं वाटलं की अरे यार पाऊस खूप आहे आणि भजी खाल्ली पाहिजे. आत्ता पण तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल बॅकड्रॉपला. तर इथे दूध गरम केलं आहे, चहा होते आणि भजीसाठी तेल गरम केलेलं आहे मी. चला तर मग सुरुवात करूया. तेल गरम झालेलं आहे आणि एक एक भजी आपण त्यामध्ये सोडूया. मी मगाशीच भजीचं बॅटर तयार केलेलं, कांदा कापून त्याच्यामध्ये चण्याचं पीठ मसाले सगळे ॲड करून. तर आता छानशी जवळजवळ एक 10-15 भजी होतील असंच मी केलेलं. जास्त काही भिजवून ठेवलं नव्हतं, कारण मग सकाळ सकाळ कोणीच एवढं खाणार नाही आणि लंचच्या टायमापर्यंत भजी ती थंड होणार. त्यामुळे मी फक्त माझ्यापुरता केलेली. आणि अवी खूप टायर्ड होता, कारण मुलांना त्याला सोडावं लागतं आणावं लागतं. खूप फेऱ्या होतात त्याच्या ॲक्च्युली ऑफिसला. तर तो आता झोपला होता आणि मी करत होती चहा नाश्ता दूध गरम वगैरे सगळं बाकीची कामं. 9:30ला माझं क्लास चालू होतो, ट्युशन्स घेते मी, त्यामुळे त्याच्यात बिझी असते. सो आज जरा लवकर उठून सगळं हे आवरून मी आज आराम न करता माझ्या नाश्त्याकडे वेळ दिला. छान असं वातावरण झालेलं आहे आणि खूप छान वाटतं हे वातावरण बघायला. चला तर आपली चहा उकळलेली आहे आणि आता आपण चहा घेऊया आणि भजी तर बाजूला होतच आहेत.